Co-powered by टेक्नो. वर्धा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत घोषणा केली आणि हिंगणघाटला देण्याचे त्यांनी मान्य केलं. त्यावेळेला मी पायऱ्यावर बसून आंदोलन केलं आणि आंदोलन केल्याच्यानंतर त्यांनी मला शब्द दिला होता की ठीक आहे, या बाबतीमध्ये आपण सकारात्मक निर्णय घेऊ. आणि त्यांनी नंतर शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी घोषणा केली. त्या घोषणा केल्याच्यानंतर हिंगणघाटला मेडिकल कॉलेज निघण्याबाबत GR निघाला, पण जागा निश्चित झाली नव्हती. आणि हिंगणघाटमध्ये ज्या जागा आहेत त्या वनविभागाच्या जागा असल्यामुळे वनविभागाच्या जमिनीवर परवानगी मिळत नाही किंवा त्याला फार वेळ लागतो. पूर्ण दिल्लीपर्यंत ती फाईल जाऊन त्याला फार वेळ लागतो आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीवरती मेडिकल कॉलेज व्हावं ही सर्वांची इच्छा होती. आणि म्हणून हिंगणघाटमध्ये ज्या 5 जागा तज्ज्ञ समिती आली होती, त्यांनी तज्ज्ञ समितीने 5 जागा बघितल्या आणि 5 जागेपैकी त्यांनी सुयोग्य जागा म्हणून जामची जागाची निवड केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी GR काढून जामच्या जागेला त्यांनी मान्यता दिली आहे. त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. जो शब्द दिला महाराष्ट्र शासनाने, जो शब्द दिला हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज करण्याचा आणि ज्या जागेसाठी हा आदेश थांबला होता तो आज 12 तारखेला म्हणजे परवा हा आदेश निघाला. त्यामुळे अतिशय आनंद होत आहे. आणि या माझ्या सरकारने या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं दिलं आणि ते माझ्या हिंगणघाटला दिलं. त्यामुळे मी माझ्या कारकिर्दीमध्ये हे कॉलेज आले त्याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे. सर्व जनता याच्यामध्ये आनंदित आहे. आता जागेचा विषय 12 तारखेला हा मार्गी लागला. त्यामुळे आता तातडीने पुढचा GR हा निधीसाठी निघेल आणि निधीचा GR निघाल्याबरोबर याचं पुढची प्रक्रिया पार पडून लवकरात लवकर याच्यामध्ये कुदळ मारण्याचा किंवा उद्घाटन घेण्याचा काहीतरी आम्ही प्रयत्न करू, कार्यक्रम करू. हा जागेवरून तिढा करण्याचं काही कारणच नाही. हिंगणघाट शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे 400 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी होत आहे आणि त्या 400 बेडचं हॉस्पिटल हे भव्य दिव्य होत आहे. आणि आता हे जे मेडिकल कॉलेजसाठी आम्ही हिंगणघाटला व्हावं म्हणून आम्ही त्यांना आग्रह केला होता, पण हिंगणघाटची जागा अपुरी असल्यामुळे त्यांनी जामची जागा ही निवडलेली आहे. पण शेवटी मेडिकल कॉलेज आपल्याला मिळत आहे याचा आनंद आहे ना. आता याच्यामध्ये काही लोकांना जर राजकारण करायचं असेल तर तो भाग निराळा आहे. पण मी माझ्या सरकारने मेडिकल कॉलेज दिलं. जागेचा विषय होता तो सुद्धा सुटला आणि आज हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट विधानसभेत होत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. Co-powered by टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.